इच्छा मरण म्हटलं की बरेच प्रश्न समोर येतात. आता प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो हे मान्य, कारण बरेच जण त्याला आत्महत्या असं पण म्हणतात. पण या गोष्टीला माझा थोडासा विरोधच आहे. कारण आत्महत्या माणूस तेव्हाच करतो जेव्हा तो समाजाला, परिस्थितीला किंवा स्वतःला वैतागलेला असतो. म्हणजेच थोडक्यात आत्महत्या ही एखाद्या दबावाखाली करतो. तसं इच्छामरण हे स्वखुशीनं आपल्याला हवं तसं जगून झाल्यावर आणि आयुष्यात जे करायचं होतं ते करून झाल्यावर करण्याची गोष्ट. पण या इच्छामरणामागेही खूप गोष्टी दडल्या. मग ते इच्छामरणाचं माध्यम असेल, देणारा व्यक्ती कोण असेल आणि त्याने का द्यावं, तो खून असेल का, किंवा इच्छामरणाच्या नावाखाली खून केले जातील का, असे खूप सगळे प्रश्न. आपल्या समाजाकडे बघता असे खूप प्रश्न येतात. नाहीतर आपण खऱ्या अर्थाने इच्छामरणाकडे बघत असू तर ते असावं असंच वाटतं. कारण जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या उत्तरार्धात त्याला त्रास होतोच. मग तो मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा आणखी काही. मग हे सर्व पाहता एक विचार असा येतो की माणूस एवढा निष्क्रिय होण्यापेक्षा किंवा फक्त आपला कोणीतरी जवळचा आहे ही हळवी भावना बाळगण्यासाठी बळच त्याला जगवणं कितपत योग्य वाटतं. तसं पाहिलं तर हा फक्त भावनांचाच विषय मुळीच वाटत नाही. कारण एकदा निष्क्रिय झाल्यानंतर माणसाच्या डोक्यात एकदा तरी हा विचार येत असेल की आपण आता जगायचं का जगायचं, म्हणजे इतरांवर फक्त जबाबदारी म्हणून का राहायचं, आयुष्यभर स्वाभिमान बाळगायचा आणि आता मात्र असं इतरांवर अवलंबून, आणि तेही अशा काळात की आपल्याला कळून चुकलंय की मला आता कितीही सांभाळलं तरी मी सक्रिय होऊ शकत नाही. या गोष्टीचा अर्थ आपण कुणावर तरी विनाकारण जबाबदारी टाकतोय आणि आपण आता अडचण करतोय असा होत नाही का? असे खूप सगळे विचार इच्छामरण का असावं यामुळे येतात. पण आपला समाज याला मान्यता देईल असं वाटत नाही. तसे त्याला कारणही खूप आहेत. जिथे माणूस विकला जातो तिथे कायदा कसा टिकेल? म्हणजे आपण इच्छामरणासाठी काही अटी ठरवल्या तरीही आपले लोक त्याकडे दुर्लक्ष करून लोकांना मारायला सुद्धा कमी करणार नाही. त्यासाठी संपत्तीचा मोह, भांडणे इत्यादी अशा खूप गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. संपत्तीच्या मोहासाठी जर सख्यांची किंमत न करणारा समाज इतरांना तरी कसा जगू दे? फक्त अशा काही निगेटिव्ह गोष्टी जर समाजात नसत्या तर नक्कीच नियमांच्या काही विशेष तरतुदी करून आपण इच्छामरणाचा विचार करूच शकलो असतो. आणि कुठेतरी या गोष्टीची गरज भासतेच.